नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। बारामतीत काँग्रेसने आपले मोठे मन दाखवावे, सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन। भोंदू खरात प्रकरणात काही लोकांनी जीव दिले, मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। या प्रकरणातील सर्वांवर कारवाई होणार असल्याचा दावा। रिसोडमध्ये BLOला लाथाबुक्यांनी मारहाण, मतदार पडताळणी मॅपिंग कामात अडथळा, कर्मचारी संतप्त। आणि अशोक खरातकडे स्वेच्छेने गेलेल्या महिलांवर कारवाई करा, लेखिका अरुणा सबाणे यांची CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून मागणी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। दिनांक 19/3/2026 रोजी केज बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत आपल्या गळ्यातील 9.5 ग्रॅम वजनाची मिनी गंठन अज्ञात चोराने चोरून नेल्याप्रकरणी मंजुश्री हरिराम जगदाळे राहणार फुलेनगर केज यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना PSI महेश विघ्ने यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन CCTV फुटेज तपासले असता एक संशयित महिलाही फिर्यादी महिलेच्या पाठीमागे उभी असल्याचे दिसले। सदर महिलेची हालचाल ही संशयास्पद वाटल्याने LCB पथकाने सदर महिलेचा शोध घेत दिनांक 2/4/2026 रोजी LCB पथकाला माहिती मिळाली की CCTV फुटेजमधील सदर महिला ही माऊलीनगर बीड येथील राहणारी आहे। यावरून सदर महिलेच्या घरी जाऊन तिला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली। त्यावरून तिच्या ताब्यातून चोरून नेलेले 9.5 ग्रॅम वजनाची मिनी गंठन किंमत 1,42,000 रुपये जप्त करून तिला केज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके मॅडम, LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI महेश विघ्ने, महेश जोगदंड, पठाण, दिलीप गीते, स्वाती मुंडे, गणेश मराठे यांनी मिळून केली। शिवसेना बीड लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांनी युवा सेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या वतीने शिवसेना बीड लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना व युवा सेनेचे अनेक पदाधिकारी यांची उपस्थिती होती। यावेळी शिवसेना मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, शिवसेना जिल्हा प्रमुख बीड सचिन मुळूक, शिवसेना जिल्हा प्रमुख बीड चंद्रकांत नवले, युवा सेना मराठवाडा निरीक्षक अविनाश जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख आष्टी सुमित कोळपे, युवा सेना लोकसभा अध्यक्ष पाटोदा प्रतीक भोसले, युवा सेना उपजिल्हा प्रमुख केज काशीनाथ जाधव, युवा सेना उपजिल्हा प्रमुख गेवराई विधानसभा निलेश पवार, युवा सेना उपजिल्हा प्रमुख आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा गणेश मकाळ, युवा सेना लोकसभा प्रमुख आष्टी शिवराज उगले तसेच वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख महादेव मातकर यांची उपस्थिती होती। यावेळी मोठ्या संख्येने युवा सैनिक व शिवसैनिक यांची उपस्थिती होती। तर या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या भेटी दरम्यान संघटनात्मक बळकटी, आगामी उपक्रम, पक्ष विस्तार यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। सूर्यकांत निवृत्तीराव मुंडे राहणार परळी यांना डिजिटल अरेस्ट करून 23,42,000 रुपये 888 रुपयाची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। बीड सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व डिजिटल पुरावे गोळा करून जळगाव येथील आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ तपास पथक जळगावला रवाना करून यामध्ये आरोपी प्रसन्न अजय कासट वय 31 वर्षे, स्वाती प्रसन्न कासट वय 26 वर्षे आणि संकेत दीपक बेलदार वय 22 वर्षे तिघेही राहणार जळगाव हे करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंग करून ऑनलाईन फसवणूक करून पैसे स्वतःच्या खात्यावर घेत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली असून आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। आरोपीने स्वतःच्या पत्नीच्या बँक खात्यावर फसवणुकीचे पैसे घेतले असून आरोपीकडून नगदी 3 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत तसेच 3,20,000 रुपये बँक खात्यावर गोठवण्यात आले आहेत। पुढील तपास सुरू असून या गुन्ह्यात इतर कोणी सहभागी आहेत का तसेच अजून किती लोकांची फसवणूक करण्यात आली आहे याबाबत चौकशी करण्यात येत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक बीड SDPO बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे PI श्री निलेश केळे, API संदीप आराख, ASI भारत जायभाय, विजय घोडके, निलेश उगल मुगले, श्रीकृष्ण टेकाळे आणि अश्विन कुमार सुरवशे यांच्या पथकाने केली। डिजिटल अरेस्ट अशी कुठलीही संकल्पना कायद्यात
अस्तित्वात नाही, तरी असा कॉल आल्यास तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे बीड पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। बीड तालुक्यात आज अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून दुपारनंतर अचानक तुफान वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अनेक गावांना जोरदार तडाखा बसला आहे। बीड तालुक्यातील नाथापूर, वलीपूर, घाटजवळा तांडा यासह परिसरातील काही गावांना शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला। 4 ते 5 गावात अक्षरशः हाहाकार उडाला असून तब्बल 50 घरांवरील पत्रे उडून गेले आहेत। अनेक घरांच्या भिंतीही कोसळल्या आहेत, तर जनावरांचे गोठे हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत। झाडे कोलमडली असून उभी पिके देखील आडवी झाली आहेत, तर फळबागांचे तर अतोनात नुकसान झाले आहे। गतवर्षी मे महिन्यात नद्यांना पूर आला होता, परंतु यावर्षी मात्र एप्रिल महिन्यातच अवकाळी पावसामुळे या परिसरात नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून बहुतांश शेतांमध्ये पाणी साठले आहे, तर गेल्या कित्येक वर्षांमध्ये अशा प्रकारे अवकाळी पावसाने तडाखा दिल्याचा ही पहिलीच घटना असल्याचे ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत। एकंदरीत निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वात जास्त जर कोणाला फटका बसत असेल तर तो शेतकऱ्यांना। एका बाजूला पिकांचे प्रचंड नुकसान होत असून दुसऱ्या बाजूला वीज पडून जीवितहानी देखील होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात कामे करणे देखील कठीण होऊन बसले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यास जमा आहे। मायबाप सरकारने अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी गंगाधर गिराम, नाथापूर। अखिल भारतीय मराठा महासंघाचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख श्री बब्रुवान शेंडगे पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील जगद्गुरू तुकाराम महाराजांची साधनाभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामचंद्र भंडारा साधनाभूमीबाबत मोरवड तालुका वडवणी जिल्हा बीड येथे विचार मांडून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भाटवाडी येथे दिनांक 23 एप्रिल रोजी या लढ्याचे प्रणेते तुकाराम भक्त मधुसूदन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। या बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती शेंडगे पाटील यांनी दिली। तसेच महासंघाच्या राज्य आध्यात्मिक आघाडीचे प्रवक्ते हबप श्रीराम महाराज शेळके यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केलेल्या संत या पदाची व्याख्या सांगून संत कुणाला म्हणावे, संताची लक्षणे कोणती याबाबत आपले विचार व्यक्त करून स्वयंघोषित महाराज अशोक खरात याचा स्वतःला महाराज म्हणून घेण्याचा जाहीर निषेध करून अशा लबाड, ढोंगी व समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तीचा प्रसार माध्यमांनी महाराज किंवा बुवा या नावाने उल्लेख न करण्याबाबत आवाहन केले। तसेच त्यांनी खरात याचा जाहीर निषेध करून अशा लबाड खरातच्या नादी लागणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही त्यांनी निषेध व्यक्त केला। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।